आज आम्ही नवीन गाडी घ्यायला गेलो आणि गाडी न घेताच मागं निघून आलो. का ते पुढं बघा. तर राम राम मंडळी, मी आहे मास्तर आणि आपण घेतलेले चॅलेंज 20 दिवसात 500 सबस्क्रायबर आणि 500 फॉलोअर पूर्ण करायचे. तर आज सकाळी सकाळीच गाडीला आणि स्वतःला आंघोळ घालून आपण गेलो कॉलेजला. बॅच नसल्यामुळे कॉलेजचे सगळे काम आटपून आपण आलो लवकर घरी. आणि घरी आल्याला निरोप भेटला तात्या नंबर प्लेट बदलायला नगरला गेले आणि आरसी बुकच घरी विसरले. तर आपण गेलो ते आरसी बुक घेऊन त्यांना द्यायला. ते देऊन घरी येऊस तर आपल्या मान्या भाऊनी पण जत्राचं नियोजन केलं होतं. मग 6 वाजता आपली गँग आणि आपण सगळे गेलो जत्रेत. तुम्हाला आपली गँग बघायची कसली जबरदस्त आहे, कसली उत्साही आहे. तर हे बघा, भर जत्रेत बंदूक काढून धडाधड मास्तरलाच गोळ्या घालीत होते. म्हणलं जगू द्या भाऊ मास्तरला. तो मग तिथून गेलो आपण आपल्या मेन कामाला, म्हणजे साईला गाडी घ्यायला. गाडी पण साधी सुधी नव्हती, 4x4 थार होती. पण काकूंनी एवढी किंमत सांगितली का गाडीच खाली ठेवावं लागली. नंतर त्या थारची किंमत कमी करायला अख्खा गाव जाटला, पण काकूंचा काही रुबाब नाही हटला. आपल्याला लहानपणी जसं कॉम्प्रोमाइज करायला लागायचं तसं साईनी पण कॉम्प्रोमाइज केलं. पण सौरभ भाऊनी साप दाखवून कस तरी नादी लावलं त्याला. आम्ही साईला जसं नादी लावलं तसं विवेक राऊतने आम्हाला नादी लावलं. ज्यूस पाचतो म्हणून गेल निघून. मग आपल्या हर्षल दादाच झाले अन्नदाते आणि सगळ्यांना त्यांनी ज्यूस पाजला. जत्रात खाऊन ढेकणावानी फुगल्यावर आम्ही आलो मंदिरात झोपायला. आणि संकेत भाऊ बघा कशा आपल्याला मांडीवर घेऊन झोपले होते. अशा मित्रांमुळेच आपले 500 फॉलोअर आणि 500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. लवकर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.